पुन्हा एकदा तुझ्यासाठी, पुन्हा एकदा भेट तुझी व्हावी आणि वेळ तेथेच थांबून जावी. नजरेतूनच सगळं बोलावं, ओठांना काहीच सांगायचं न राहावं. तुझ्या त्या शांत हास्यात माझं सगळं जग सापडावं. तुझ्या त्या शांत हास्यात माझं सगळं जग सापडावं आणि माझ्या या हरवलेल्या मनाला पुन्हा तुझंच घर सापडावं. कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या, पण शब्दांनी साथ सोडली होती. तुझ्या एका नजरेनंच मात्र मनाची गाठ सुटली होती. रुसवे फुगवे ते भांडण, हो, रुसवे फुगवे ते भांडण आठवणींच्या पानात हरवून जावी आणि नव्याने पुन्हा सुरुवात करताना आपली स्वप्न एकत्र रंगवून जावीत. हात तुझा हातात घेताना, तुझाच हात तुझा हातात घेताना एक वेगळीच शांतता मिळावी. जणू या धावत्या आयुष्यात एक छोटीशी दुनिया थांबून राहावी. तुझ्यासोबत चालताना रस्ता पण सुंदर वाटावा आणि शेवट कुठे आहे याचा कधीच विचार मनात येऊ नये असा वाटावा. तुझ्या डोळ्यात काहीतरी खास तुझ्यासाठी, तुझ्या डोळ्यात माझं उद्याचं स्वप्न, तुझ्या डोळ्यात माझं उद्याचं स्वप्न आणि माझ्या डोळ्यात तुझं आज दिसावं. तुझ्या डोळ्यात माझं उद्याचं स्वप्न आणि माझ्या डोळ्यात तुझं आज दिसावं. इतकंच हवंय आता आयुष्यात, तू असावीस आणि सगळं संपूर्ण होतावं. पुन्हा एकदा भेट तुझी व्हावी, पुन्हा एकदा भेट तुझी व्हावी, पण यावेळी काहीच अपूर्ण न राहावं. तू माझी आणि मी तुझा, हे नातं कायमचं पूर्ण व्हावं, हे नातं कायमचं पूर्ण व्हावं. राम राम. ही कविता मला फेसबुकवर मिळाली होती. या कवितेचे कवी कोण आहेत हे मला माहिती नाही. आपल्याला जर समजा त्यांच्याविषयी माहिती असेल तर नक्की मला कळवा. ते कवी जिथे असतील त्यांना खूप खूप कौतुक. त्यांनी असंच लिहित राहावं आणि अशाच अप्रतिम कविता त्यांच्याकडून लिहिल्या जाव्यात आणि त्या सर्वांपर्यंत पोचल्या जाव्यात. राम राम.